आजोबांचं आयुष्य फक्त एका किडनीवर टिकून आहे. त्यासाठी दर 1.5 महिन्याला आपल्याला दवाखान्यात जावं लागतंय. आजोबांना म्हटलं एक क्वालिटी स्माइल द्या, मग आपण निघूया. आलो डायरेक्ट दवाखान्यात. बाबांचं चेकअप वगैरे झालं. त्यानंतर डायरेक्ट आलो 1.5 महिन्याच्या गोळ्या घेण्यासाठी. मेडिकल वाले आपले फॉलोअर होते म्हणून जरा जास्तच डिस्काउंट दिला. म्हटलं बरं झालं भाऊ. तिथून आलो दुसऱ्या दवाखान्यात, कारण तुमचा भाऊ झाला आहे आता मामा. फ्लिप फ्लॉप चप्पल घालणाऱ्याला छपरी का म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तिघं भाऊ निघालो होतो मित्राच्या लग्नासाठी. लग्न रामेश्वरला होतं आणि इथलं मंदिर आणि इथला परिसर आहे ना एकदम भारी. शेवटला सिनेमॅटिक लावणार आहे ते नक्की बघा. लग्न लागत पर्यंत दर्शन करून घ्यावं म्हटलं. हर हर महादेव. दर्शन होतपर्यंत इकडे लग्न पण चालू झालं. इथं आपल्याला फॉलोअर भाऊ भेटला. तो एक कीर्तनकार आहे. लय भारी वाटलं. नवरदेव नवरी बरोबर 2-4 फोटो घेतले. आता या दोघांना कुठे घेऊन जावा का नाही रे. हे दोघं बारीक पोरांची झोक खेळायला लागले. सिद्धार्थ भाऊ तो एवढ्या फॉर्म मध्ये होता का एवढ्या मोठ्या मोठ्या झोक घ्यायचा. अरे म्हटलं पडला तर सपाटात होऊन जाईल. घरी जाता जाता म्हटलं कूलर बघून जावा, पटला तर घेऊन टाकू. पण किमती मोकर ना, काही म्हणते 10,000 आणि 20,000. म्हणलं नका भाऊ आम्हाला नाही घ्यायचं.